काही विनंती आहे की मान्यवरांच्या आपले वनराज बाबा राणीताई हे सगळे एरंडी कलाकार आलेले आहेत. आपले खानदेशी कलाकारांचं स्वागत आहे आमच्या पारोळा एरंडल तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत आहे यांचं. तर जय खानदेश मित्रांनो, स्वागत छे तुमनं मनोज पाटील. तर मित्रांनो, आज आपण जे पद्मालय तालुका एरंडोल जिल्हा जळगाव आणि निमित्त शे खानदेशना रील स्टारना गेट टुगेदरना कार्यक्रम. तर आपण पोहोचलो तावसाले हर्षल्ली लिद आणि फायनली आपण पोहोचलो पद्मालय आटे. तर पद्मालयमा एंट्री करतानाच हॉटेल दिसतानाच हिवाळामा भूक लागी जास, त्यामुळे आम्ही लिदा गरमागरम नाश्ता, मिसळ आणि कचोरी. मिसळ आणि कचोरी खादीसर आम्ही लिदी मग चहा. तुम्ही देखू शकतास एक आकर्षित वातावरण पद्मालय आटे. वेगवेगळ्या प्रकारनं दुकानं लागेल आहेत मित्रांनो. तर मंडळी, आता मी पद्मालय तालुका एरंडोल जिल्हा जळगाव याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. पद्मालय हे जळगाव जिल्ह्यामधील एरंडोल जवळ असलेलं एक प्रसिद्ध गणेश तीर्थक्षेत्र आहे, जे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आणि जैन कंदी पेढे आणि तलावही या ठिकाणी पूर्णपणे भरलेला आहे, पावसाळा जास्त झालेला असल्यामुळे यावर्षी. तर मित्रांनो, 2.5 पीठ 3.5 शक्तिपीठांपैकी हे क्षेत्र मानलं जातं, जेथे दोनमुखी गणपतीची उजव्या सोंडेचं सहस्रार्जुन आणि डाव्या सोंडेच्या शेषनाथ स्वयंभू मूर्ती आहे आणि भीमकुंड व प्राचीन हेमाडपंथी मंदिर देखील येथील प्रमुख आकर्षण आहे. रविवारी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत असतात जळगाववरून, अंमळनेरवरून. तुम्ही पाहू शकता तलाव या ठिकाणी पूर्णपणे भरलेला आहे. आपण जाऊया आता मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, मंदिरातले आतले फोटो घेण्याची परमिशन नाही आहे. मित्रांनो, हा जो घंटा जो मी पाहत आहेत, असं मानलं जातं हा घंटा ज्यावेळी वाजायचा तर या पंचक्रोशीतले जितके पण गाव आहेत त्या ठिकाणी याचा आवाज यायचा, इतका मोठा हा घंटा आहे. आणि आपण आता आत प्रवेश केलेला आहे. तर 6वी आणि 7वीचे विद्यार्थी, 5वीचे विद्यार्थी आम्ही पद्मालय या श्री क्षेत्राला भेट देण्यासाठी आज उपस्थित आहोत. बोला गणेश भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया.